तर आज आपण काय शिकणार आहेत एन्व्हायरमेंटल कम्युनिटी म्हणून तुमचा आहे ना टॉपिक एक एन्व्हायरमेंट काय आहे त्याचं नाव एन्व्हायरमेंटल हायजीन. एन्व्हायरमेंटल हायजीन आहे ना तर तुम्हाला दोन डिवाइड केलेले आहेत. एक कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि एक आहे एन्व्हायरमेंटल हायजीन. सो या ठिकाणी तुम्ही इमेज मध्ये बघू शकतात की एन्व्हायरमेंटल हायजीन बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सो तुम्हाला या इमेज मध्ये बघून काय वाटतं बरं का ही इमेज कशाची असणार आहे. ओके अजून वेस्ट जेव्हा आपण टाकतो किंवा काय त्याची पद्धत कशी असली पाहिजे पॅक करून नंतर अजून हे का सो या इमेज मध्ये आपण सिंपल बघणार आहेत की आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं हा आपला आजचा टॉपिक आहे. काय वेस्ट मॅनेजमेंट. ओके ह्या इमेज मधून तुम्ही बघू शकतात की वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कसं. या ठिकाणी तुम्हाला कलर कोडिंग आहेत. ओके कोणत्या कोणत्या टाईपचे तुम्हाला वेस्ट दिसतात. ओके आपण त्याला कसं डिस्पोज केलं पाहिजे. ओके अजून यामध्ये आता हे झालं वेस्ट मॅनेजमेंट इन कम्युनिटीमध्ये. हॉस्पिटल तर डिफरंट असतात. हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेलेले तुमच्या व्यक्ती त्या ठिकाणी कलर कोडिंगनुसार बॅग असते त्यामध्येच आपण प्रॉपरली डिस्कार्ड करायचं. ओके त्याला आपण काय बोलतो हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट. ओके तर आता आपण कम्युनिटीमध्ये शिकणार आहेत. हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट पण आपण या पार्टमध्ये थोडंसं बघणार आहेत आणि वेस्ट मॅनेजमेंट इन कम्युनिटी दोन गोष्टी या ठिकाणी. ओके कोणत्या कोणत्या ओके या ठिकाणी पण तुम्हाला दिसणार आहे वेस्ट मॅनेजमेंट आपला आजचा टॉपिक आहे. त्यामध्ये बघा एक पर्सन आहे जो की काय करणार आहेत कलेक्ट करणार आहेत गार्बेज. ओके त्यामध्ये तुम्हाला बघा त्या बॅग्सवर पण तुम्हाला रिटर्न मध्ये दिसणार आहेत ग्लासेस कुठे प्लास्टिक कुठे. ओके ड्राय वेस्ट अजून वेट वेस्ट. ओके या ठिकाणी तुम्हाला दिसलं ना तुम्ही यामधून आयडेंटिफाय काय करणार अजून की तुम्ही प्रॉपरली वेस्ट कसं डिस्पोज केलं पाहिजे. ओके या ठिकाणी ई वेस्ट म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट कसं आहे. फक्त आपलं नॉर्मल मॅनेजमेंट नाही तर ई वेस्ट म्हणजे की इलेक्ट्रॉनिक मॅनेजमेंट असणार आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिकल जे डिव्हाइसेस असतात ना ते तुम्ही कसे डिस्कार्ड करणार. ओके सो आपण काय करतो आता मोबाईल घेतलाय आपण मोबाईलच्या पाठीमागच्या साईडला पण एक सिम्बॉल असतो रिसायकल असतो ना जी व्हाईट कलरची स्टिकिंग त्या ठिकाणी तुम्हाला अटॅच असणार. ज्यावेळेला आता मी हा मोबाईल घेतला सो मोबाईलच्या पाठीमागच्या साईडला एक मला स्टिकिंग अटॅच येणार. प्रत्येकाच्या मोबाईलला येते बघा. ज्यावेळेला मी हा मोबाईल घेतला ना या साईडला एक लोगो असतो व्हाईट कलर तसा त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघ रिसायकलिंगचं सिम्बॉल आहे बघा असा आहे का आहे ना. ओके का कारण की आपण ती ई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये फॉलो करणार. ओके सो तुम्ही जी पण गोष्टी घेतात ना त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं फाइंड आउट करत जा. कारण की तुम्ही जर का एक फूड पॅकेट जरी घेतलं ना त्या ठिकाणी फूड पॅकेटचं प्लास्टिक रिसायकल होतंय का. ओके कधी कधी आपल्याला डिकम्पोज पण करावं लागतं ते. ओके कधी कधी आपल्याला म्हणजे त्याला फायरमध्ये टाकून सुद्धा आपल्याला डिकम्पोज करावं लागतात. ओके त्यामुळे काय होणार कार्बन डायऑक्साईड जास्त स्प्रेड होणार. ओके कार्बन मोनॉक्साईड जास्त स्प्रेड होणार. कार्बन डायऑक्साईड नाही कार्बन मोनॉक्साईड जास्त स्प्रेड होणार. ओके त्याच्यामुळे काय होणार की एअर पॉल्युशन जास्त होणार ना. ओके आता हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बद्दल सुद्धा आपण बघणार आहेत. त्यामध्ये ही डेफिनेशन आहे कोण रीड करतं ही डेफिनेशन आहे ई वेस्ट साठी. ई वेस्ट और वेस्ट इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट साठी आपण हे बघणार आहे. पहिले ई वेस्ट बघणार आहे आपण. या ठिकाणी पण टॉपिक आहे ई वेस्ट. कोण रीड करतं करा कोणतरी तू कर रीड ओके
आता इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय आहे की तुम्ही कसं डिस्कार्ड करणार, जे ओल्ड, आता माझं डिस्क्राईब करणार की आता हे यूज झालंय, आपण ह्या लाईफ स्पॅन असतो प्रत्येक गोष्टीचा. आता मोबाईलचा पण लाईफ स्पॅन आहे 3 to 4 years, त्यानंतर पण तुम्ही यूज करतात. ओके, सो समटाइम्स मध्ये ते ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल की मोबाईलला मी चार्जला लावलंय, ब्लास्ट झाला. का झाला? कारण की त्याची जो डेट आहे, व्हॅलिडिटी डेट, ती संपलेली आहे. ओके, सो मॅक्झिमम आपल्या इंडियामध्ये जर का बघितलं तर लोकांचे मोबाईल फोन्स असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, हे खूप टाइम पिरियड बनवत चालतात. ओके, आणि ते असं नाही की रिपेअर करत राहतात, त्याला रिसायकलिंगसाठी आपल्याला टाकायचं तरी पण आपण काय करतो, रिपेअर करतो. सो मग ते काय करणार, आपल्याला हार्म करणार. ओके, इट इज appliances of using electricity, it including like computers, consumer electronics, fridge असेल, okay, which have to dispose of by their original users. ओके, सो आपण त्याला डिस्पोज कसं करणार की जो सिम्बॉल त्यावरती आहेत. ओके, आता फ्रीजवर पण एक सिम्बॉल येणार रिसायकलिंगचा, तो आपल्याला त्या ठिकाणीच ओरिजिनल पॉइंटलाच आपल्याला त्या ठिकाणी त्याला डिस्पोज करायचा आहे. ओके, ई वेस्ट consist of discard of old computers, printers, TV, refrigerator, radio, basically any electrical and electronic applications that has reached its end of life. In simple words, e-waste is a term used for the describe discarded electronics. E-waste म्हणजे काय, त्यांनी सिंपल वेने सांगितलेलं तुम्हाला की डिस्कार्ड करणार आपण, त्याला रिसायकल करणार. ओके, सो आता माझा सेलफोन हा डिस्चार्ज झाला, आता मला याला रिसायकलला टाकायचं. सो मी रिसायकलिंगला प्रॉपरली वेस्ट मॅनेजमेंट ठेवणार आणि हा मोबाईलच परत मला रिसायकलिंग करून रिटर्न मध्ये यूज भेटणार. ओके, जे तुम्ही बघितलं असाल की जे भंगारवाले लोक असतात ते काय करतात, मोबाईल जे पण तुमच्या घरातले आर्टिकल्स आहेत ते घेतात आणि ते लोक काय करणार, प्रॉपरली त्याला रिसायकल करणार, म्हणजे रिसायकलिंगसाठी पाठवणार. सो आता ही रिमोट आहे तुमच्या घरामध्ये, टीव्ही तुम्ही चेंजेस घेतले नाही टीव्ही मध्ये. ओके, सो हे रिमोट तुमचं खराब झालेलं आहे, तुम्ही काय करणार, भंगाराला देऊन देणार ना. भंगाराला काय करणार की आपलं जो डिस्क असतं ना, डिस्क ती रिसायकलिंगसाठी पाठवतात कंपनीकडे. मग ज्या कंपनीचं आहे ती कंपनी काय करणार, त्याला रिसायकल करणार प्रॉपरली. ओके, त्याला रिसायकलिंगसाठी पाठवणार. ओके, मग पाठवल्यानंतर तेच युजर्स तुम्हाला काय करणार, यूज करायला भेटणार. आफ्टर यामध्ये काय करणार, मॉडिफाय करणार, तुम्हाला परत यूज करायला भेटणार. ओके, समजलं तुम्हाला मला काय बोलायचं आहे की ई वेस्ट आपण याला असं बोलतो. सो तुम्ही असं विचार करतात ना की बाबा फ्रीज, एवढे सारे फ्रीज आहे, फ्रीज खराब झाल्यानंतर लोक काय करत असणार, लोक रिसायकलिंगला पाठवतात आणि कंपनी काय करते, रिसायकलिंगचे बेनिफिशियल तुम्हाला प्रोव्हाइड करते, पे ऑफ तुम्हाला प्रोव्हाइड करते. समजलं रिसायकलिंग आपलं ई वेस्टचं काय मॅनेजमेंट आहे, ई वेस्ट कसं करतो आपण कळालं ना. ओके, कॅटेगरीज ऑफ ई वेस्ट, कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत, लाईक एक प्लास्टिक तुम्हाला दिसतं या ठिकाणी आणि ग्लास. आपल्या इंडियामध्ये काय करतात, ग्लास पण एका याच्यामध्येच, त्यानंतर ड्राय वेस्ट पण त्यामध्येच, त्यानंतर प्लास्टिक पण त्यामध्येच. ओके, अजून जे पण त्यांना वेस्ट मॅनेजमेंट टाकायचे ते त्या एकाच याच्यामध्ये टाकणार, त्यांना प्रॉपर मॅनेजमेंट आहे का नाही. सो तुम्ही आता कम्युनिटी हेल्थ नर्स, तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन करायचं आहे, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे की तुम्ही जे आहे ते प्रॉपरली वेस्ट मॅनेजमेंट फॉलो करा. ओके, समजलं तुम्हाला. ग्लास, प्लास्टिक साठी बघा डिफरंट दिलेला आहे, कलर कोडिंग आपण त्याला बोलतो, कलर कोडिंग. आता आपल्या एरियामध्ये फक्त ग्रीन्स दिसतात आपल्याला, ग्रीन मध्ये पण ते त्या ठिकाणी काय करतात, त्यांच्याकडे एकच, आपला इंडिया थोडा गरीब आहे, सो तिथली नगर परिषद सुद्धा गरीब असते, फंड येतो पण आपण काय करतो, फंड कोड बनवण्यासाठी करतो आपण. ओके, सो त्या ठिकाणी काय करणार आपण, आपल्याला ग्रीन वाले दिसणार, सगळीकडे ग्रीन दिसतात. हा, ग्रीन म्हणजे काय की आपल्याला त्या ठिकाणी प्लास्टिक असेल, ओके, तीच आपल्याला त्या ठिकाणी रिसायकल करायचं. सो मग आपले नगर परिषद काय करतात, त्या ठिकाणी दोन कॅटेगरी, प्लास्टिक आहे, ग्लास आहे. ओके, सो ग्लासला आपल्याला काय करायचं, जे ब्रेकेबल ग्लास असतात त्या ठिकाणी आपल्याला पिंक मध्ये टाकायचे आणि ग्रीन मध्ये आपल्याला टाकायचे प्लास्टिक्स. ओके, समजलं. पण आपल्या इंडियामध्ये कसं होतं, एकच टाईपचे आपल्याला बघायला भेटतात, सो आपण काय करतो, सगळं आपण त्या ठिकाणी टाकतो. जर का वरतून मॅनेजमेंट बरोबर असलं सो आपण पण काय करणार, ते फॉलो करणार. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अबाउट वेस्ट, फॅक्टर नाही, फॅक्ट्स अबाउट द ई वेस्ट. फॅक्ट्स कोणते कोणते आहेत, ई वेस्ट जनरेशन जर का आपण बघितले बघा, 2014 मध्ये जर का आपल्या इंडियामध्ये
44.4% ऑफ त्या ठिकाणी टर्नओव्हर होता आपला. ओके. त्यानंतर ई वेस्ट, कारण की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस त्यावेळेला पण यूज करत नव्हते, एक जस्ट सेलफोन प्रत्येकाकडे होते. ओके. आता काय झालं, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, घरामध्ये 4 फोन आहेत, आहे ना. सो आता तुम्ही बघू शकता 2025 मध्ये किती 65.3% ऑफ त्या ठिकाणी आउटपुट आहे ई वेस्टचा. बघू शकता तुम्ही बघा 25 मध्ये. का? कारण की रिझन काय आहे, प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आता सध्या पाहिजेत. विदाउट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपण सर्व करू शकतो का? नाही. आपल्याला प्रोजेक्टर आहे, हा पण एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे. विदाउट आपण प्रोजेक्ट शिवाय तुम्हाला मी प्रॉपरली तेवढं एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत. ओके. बोर्डचं कसं आहे, इफेक्टिव्ह नाही एवढा, पण स्लाइडचं कसं आहे, मोर इफेक्टिव्ह ना. सो तेच मेन रिझन आहे बघा. आणि 2030 मध्ये डायरेक्ट 74.7% ऑफ होणार आहे आपलं ई वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला करावं लागणार तो. ओके. समजते ना मी काय बोलतो? ग्लोबल अँड रिजनल. ओके. त्यानंतर ई वेस्ट रिसायकलिंग रेट. ओके. आता यामध्ये बघा ग्लोबली जर का बघितलं म्हणजे कसं, ऑल वर्ल्ड वाईड. ओके. समजतं ना ग्लोबल म्हणजे काय? काय ग्लोबल काय काय हा, अजून ग्लोबलचा मिनिंग पण होतो. ग्लोबल वॉर्मिंग माहिती? ग्लोबल वॉर्मिंग काय असतं त्यामध्ये? ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ओके. जर का आपण ऍव्हरेज बघितला ग्लोबल वॉर्मिंगचा, म्हणजे की पॉल्युशन किती स्प्रेड होतं त्याच्यामुळे. ओके. ऍव्हरेज जर का बघितला वर्ल्ड वाईड मध्ये, सो किती आहे? 17.4%. 17.4% ऑल वर्ल्ड वाईड. पण अमेरिकेमध्ये बघितलं तर 9.4%. बघा, अमेरिका हा स्मॉल सिटी आहे, पण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सुद्धा जास्त यूज करतात, कारण की तिकडे हाय टेक्नॉलॉजी जास्त यूज आहे. युरोपमध्ये बघा, युरोप कंट्री कोणती आहे माहिती तुम्हाला? युरोप कुठे? ओके. युरोपमध्ये 42.5% आहे. ओके. त्यानंतर आहे एशिया. एशिया कोणता आला? एशिया खंडात किती येतात कंट्रीज येतात? सगळ्यात जास्त रेट जर का बघितलं यामध्ये 11.7 आहे ना. सो आपल्या इंडियाचा किती त्यामध्ये माहिती आहे का? 9. इंडियाचा 9 आहे. ओके. 11.7 दाखवत आहे ना एशियाचा, सो इंडियाचा किती आहे? 9. ओके. त्यानंतर आफ्रिका बघा 0.9, कारण की तिकडे एवढ्या फॅसिलिटीज नाही. आफ्रिका कंट्री कधी बघितली तुम्ही, किंवा तुम्ही असे कधी आफ्रिकन लोक बघितले का? त्यांना एवढं प्रॉपर नॉलेज नाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बद्दल. ओके. ते आपल्या इंडियामध्ये येऊन पण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करतात. ओके. त्यानंतर हे लास्टला कोणत्या कंट्री जो? ओसेनिया ना. ओसेनियामध्ये किती आहे? 8.8%. ओके. हा जीके साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला एवढा लोड नको व्हायला म्हणून आपण हा स्किप करू. त्यानंतर ई वेस्ट ब्रेकडाऊन. ई वेस्ट ब्रेकडाऊन म्हणजे कसं? टेलिकॉम्स म्हणजे काय? 8.8%. टेम्परेचर एक्सचेंज इक्विपमेंट कोणते कोणते आहेत? 21.1%. म्हणजे कोणते? टेम्परेचर एक्सचेंज तुमच्या हे आहे ना, फॅन्स, कूलर्स. ओके. टेलिकॉम्स कोणते? ओके. त्यानंतर स्मॉल इक्विपमेंट कोणते कोणते आपले? इलेक्ट्रॉनिक्स 32.5%. स्क्रीन्स अँड मॉनिटर्स. स्क्रीन मॉनिटर झाले असे मोठे मोठे. ओके. ते किती आहे? 12.5%. लॅम्प किती आहे आपल्याकडं? 1.7. लार्ज इक्विपमेंट किती आहे? 24.4%. ओके. समजलं ई वेस्ट कसं आहे आपलं टोटल याच्यामध्ये. त्यानंतर हेल्थ हजार्ड्स ऑफ ई वेस्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, हेल्थ हजार्ड्स ऑफ ई वेस्ट. ओके. त्यानंतर सोर्सेस ऑफ ई वेस्ट, त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट, त्यानंतर हेल्थ इफेक्ट. ओके. आता कोणत्या सोर्सेसमुळे आपल्याला काय काय होऊ शकतं, इफेक्ट किती होणार आपल्या बॉडीवर. हजार्ड्स म्हणजे कसं की त्यांच्यामुळे आपल्यावर किती इफेक्ट होणार. आता तुम्ही जर का बघितलं, बोर्ड आहेत, ग्लास आहे, त्यानंतर ग्लास पॅनल आहे. ओके. त्यानंतर कॉम्प्युटर मॉनिटर आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर काय होणार? लीड पॉइझनिंग होणार. ओके. काय होणार? लीड पॉइझनिंग. माहिती ना लीड पॉइझनिंग कशी असते? एखाद्या डिव्हाइसेस मध्ये एक लीड टाईप मध्ये इन्स्ट्रुमेंट असतो, असा ऑब्जेक्ट असतो. तो जर का फुटला ना, तो एन्व्हायरमेंट मध्ये स्प्रेड होणार. स्प्रेड झाल्यामुळे जर का आपण इनहेल केलं ना, आपल्याला डायरेक्ट पॉइझनिंग होऊ शकते.
आणि त्यामुळे आपली डेट सुद्धा होऊ शकते. ओके. हां, बॅटरीचे ओल्ड सेल फोन होते ना, छोटे छोटे बटनचे फोन, त्यामध्ये लीड टाकायचे. ओके, त्यामुळे सुद्धा जास्त अफेक्ट व्हायचे. सो त्यामुळे तुमच्या हेल्थला काय होणार आहे, तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ती अफेक्ट होणार, तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम अफेक्ट होणार, ब्लड सिस्टीम सुद्धा अफेक्ट होणार. ओके, त्यानंतर किडनी डॅमेज होणार, ब्रेन डॅमेज होणार इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, चिल्ड्रन्समध्ये जास्त तुम्ही बघितलं असाल की व्हायरसेस डिसीजेस काय जास्त स्प्रेड होतात. काय रिझन काय, रिझन काय जास्त? हां, इम्युनिटी पॉवर त्यांची वेग असते, त्यांच्यामध्ये प्रॉपरली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत नाही. ओके, अजून एन्व्हायरमेंट सोबत त्यांच्याकडे अडॅप्टेशन पण नसतं. ओके, का? कारण की त्यांची इंटरनल ऑर्गन कधी ग्रो झालेच नाही प्रॉपरली. एक टाइम ड्युरेशन असतो ना ग्रोथ होण्याची आपली. ओके, तसं. त्यानंतर आहे चिप ऑफ सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स कधी बघितले तुम्ही? कंडक्टर्स काय झालं, कधी कंडक्टर्स बघितले? कंडक्टर्स, तो कंडक्टर नाही, कंडक्टर्स तुझे बुक मध्ये बघितलेलं आहे. ओके, त्यामध्ये काय आहे की त्यामध्ये काय होणार आपल्याला, कॅडमियम. कॅडमियम हा पॉइझनिंग सारखाच असतो, कॅडमियम. ओके, CD. ओके, तो काय करणार, टॉक्सिसिटी स्प्रेड करणार आपल्या हेल्थवर, न्यूरल सिस्टीम इफेक्ट करणार आपली ह्युमन बॉडीवरची. ओके, त्यानंतर आहे रिलेस अँड द स्विचेस प्रिंटेड सर्किट अनबोर्ड. मर्क्युरी मध्ये तुम्हाला मर्क्युरी मध्ये कधी बघितली, कधी मर्क्युरी BP ॲपरेटस मधली मर्क्युरी बघितली? ओके, ती जर का ब्रेक झाली, ती बाहेर आली तर काय होणार, काय झालं? ओके, ती जर का ब्रेक झाली तर काय होणार, तुम्ही जर का अशी मर्क्युरी पकडायला गेले ना, डायरेक्ट तुमचा हात बर्न होऊ शकतो, एवढी खतरनाक असते मर्क्युरी. ओके, सो मर्क्युरीमुळे काय होणार, आपलं क्रोनिक डॅमेज इन टू द ब्रेन मध्ये आपलं क्रोनिक डॅमेज होणार. त्यानंतर रेस्पिरेटरी आणि स्किन डिसऑर्डर्स आपल्याला होणार. ओके, त्यानंतर कॅबलिंग अँड द कॉम्प्युटर हाऊसिंग. ओके, त्यामध्ये काय असतं, प्लॅस्टिक्समुळे काय होऊ शकतं, आपल्या इन्सिनरेशन प्रोड्यूस फॉर डिऑक्सिन विच कॅन कॉज रिप्रोडक्टिव्ह. ओके, जे पण आपले रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आहेत तिच्यावरती अफेक्ट होणार. ओके, त्यानंतर डेव्हलपमेंटल अँड द इम्युन सिस्टीम डिले होणार, डॅमेज होणार. ओके, त्यानंतर आहे प्लास्टिक हाऊसिंग ऑफ द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अँड द सर्किट बोर्ड. त्याच्यामुळे काय होणार तुम्हाला माहिती आहे का, ब्रॉमिनेटेड फ्लेम्स, रिटार्डर्स. ओके, फ्लेम्स असतात ना, फ्लेम मध्ये कधी बघितले? फ्लेम्स धुवा टाईप. ओके, ते फ्लेम्स काय करणार तुम्हाला, डिस्टर्ब करणार तुमची एंडोक्राइन सिस्टम फंक्शन्स. एंडोक्राइन सिस्टम कोणते कोणते? थायरॉइड, त्यानंतर आपला डिप्रेशनचे डिसऑर्डर असतात, डायरेक्ट स्वेलिंग होतात एवढी. ओके, त्याला काय बोलतो आपण, ओके, मला पण आठवत नाही ते काय बोलतात त्याला, पण डिसीज कंडिशन मध्ये तोंडावर आहे, पण मला असं नाव घेतात तुझं. एक मिनिट थांबा. ओके, त्यानंतर आहे फ्रंट पॅनल ऑफ CRTS. बेरियम त्यामध्ये असणार प्रेझेंट. बेरियम काय करतो, आपल्या बॉडीवर मसल विकनेस करणार, डॅमेज करणार हिट लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. ओके, त्यानंतर मदरबोर्ड जे असतो त्यामध्ये काय असणार, बेरिलियम असणार सेम. त्यानंतर तो काय करणार, क्रोनिक बेरिलोकोसिस अँड द वार्ड्स अँड द लंग्स कॅन्सर. ओके, समजलं? तुम्हाला वाचल्यानंतर समजायला पाहिजे तुम्ही काय बोलते, फक्त प्रोनाउन्सिएशन डिफरंट आहे, ऑप्शन करावं लागतं. ओके, हे बघा, रिसायकलिंग बेसल कन्व्हेक्शन आहे. बघा या ठिकाणी दिलेलं बेसल कन्व्हेक्शन. आपण या ठिकाणी एक करून बघू आता काय आहे. एम्स ऑफ बेसल कन्व्हेक्शन म्हणजे काय. ओके, एम्स काय काय ऑफ बेसल कन्व्हेक्शन. फर्स्ट वन आहे कंट्रोल अँड द रिडक्शन्स ऑफ ट्रान्स बाउंड्री मुवमेंट ऑफ द हजार्डस अँड द अदर वेस्ट. कंट्रोल ऑफ रिडक्शन्स ट्रान्स बाउंड्री म्हणजे की कसं आता बघा, आपण जे बीच असतात ना, बीचवरचे प्लास्टिक टाकले
सो प्लास्टिक काय करणार, जाणार परत येणार, जाणार परत येणार, बाउंड्री क्रॉस करणार, वापस येणार, ते रिसायकल होऊ शकतात का, नाही. सो आपल्याला प्रॉपरली वेस्ट मॅनेजमेंट त्या ठिकाणी करायला पाहिजे. ओके, त्यामुळे काय होणार, आपल्याला इफेक्ट होऊ शकतो ना. सपोज जर तुम्ही काही फूड पार्टिकल्स त्या ठिकाणी टाकले, त्यामध्ये काही सी फिशेस असणार, ते सुद्धा त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतात, त्यांना सुद्धा हार्म होऊ शकतो. ओके, सेकंड वन आहे प्रिव्हेन्शन्स अँड मिनिमायझेशन्स ऑफ द जनरेशन ऑफ सच एस वेस्ट, एन्व्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट अँड हॅझार्डस वेस्ट. साऊंड मॅनेजमेंट पण असतो ना एन्व्हायरमेंटलचा. साऊंड मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला कसं असतो, आता बाहेर चावले येतो, किती हर्ट्सचा साऊंड तुम्हाला माहिती आहे का. एन्व्हायरमेंटलमध्ये प्रॉपरली आपण पोल्युशन कंट्रोल करतो. ओके, त्यासाठी यूज करतो. ऍक्टिव्ह प्रमोशन्स ऑफ द ट्रान्सफर अँड द यूज ऑफ टेक्नॉलॉजीज फॉर द हँडलिंग ऑफ सच एस वेस्ट. ओके, ट्रान्सफर करणार ना आपण टेक्नॉलॉजीज, सम टेक्नॉलॉजीज फॉर द हँडलिंग ऑफ द ई वेस्ट साठी. ओके, फोर्थ बघा, बेसल कन्व्हेक्शन कव्हर द क्लिनिकल मिनिमाइंग industrial agriculture waste and the help in the end of life equipment, asbestos of the PCB equipment and the batteries, stock pickers, okay, stock pick plus etc. and the deals with the ship e-waste. Okay, आता तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे, ॲग्रिकल्चरचे वेस्ट आहे, फॅक्टरीचं जे वेस्ट आहे, ते आपण कुठे रिसायकल करतो. कंपनीज काय करायचे अगोदर, त्यांचे जे फ्लूड आहे, जे की एन्व्हायरमेंटलसाठी सॅनिटेशन म्हणजे हे होतं, हजार्डस मटेरियल त्या ठिकाणून ते यायचे त्यांचे. सो मग ते काय करायचे, हजार्डस मटेरियल्स लपवण्यासाठी ते पाण्यामध्ये डिझॉल्व करायचे. सो मग पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यामुळे काय म्हणायचे की एन्व्हायरमेंटल पोल्युशन जास्त वाढायचं. सो त्यामुळं अदर एन्व्हायरमेंटलवर अफेक्ट व्हायचा. ओके, सेम ॲग्रिकल्चर पण तेच करतात ना. जे इन्सेक्टिसाइड असतात त्यांना किल करतात, पण त्यांना किल केलं नाही तर आपल्याकडे ऑप्शन आहे का, नाही, त्यांना किल करावंच लागतं ना आपल्याला. त्यावेळेला आपण काय करतो, प्रॉपरली ग्रो करू शकतो. ओके, आपल्या याच्यामध्ये पिकांमध्ये. ओके, त्यानंतर काही बॅटरीज असेल. ओके, ह्या एक्सेट्रा एवढं त्या ठिकाणी आहे, तुम्ही वाचू शकता नंतर. आता आपल्याला मॅनेजमेंटवर मेन फोकस करायचं आहे, मॅनेजमेंट ऑफ ई वेस्ट. रेड्यूस, रियूज अँड रिसायकल. रेड्यूस, रियूज अँड रिसायकल यामध्ये 3 मध्येच तुम्हाला मिनिंग कळेल. सिम्बॉल हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुठे गेले, सपोज एखादं तुम्ही काहीतरी घेतलं विकत, त्या ठिकाणी तिचं सिम्बॉल असणार आहेत, रेड्यूस, रियूज आणि रिसायकल. त्या ठिकाणी 3 गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आता मोबाईलवर रिसायकल करतात. प्लास्टिक आपण रियूज करू शकतो का, 7 मार्क असणार बघ प्लास्टिकच्या पेपरचा. तुम्ही कधी वेपर खाल्लंय का, वेपर्स. ओके, वेपर्सच्या पाठीमागच्या साईडला बघा हे असतं 7 नाव. 7चं मिनिंग काय, की ते आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट करायचे, रेड्यूस करायचे आपल्याला ते. ओके, रियूज म्हणजे कोणते, जे की आपण यूज करू शकतो परत रिटर्न. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस यूज करू शकतो. ग्लासेस रियूज करू शकतो ना, ग्लासला आपण परत प्रॉपरली करू शकतो. ओके, समजलं फर्स्ट वन. रेड्युसिंग द ई वेस्ट मिनिमम म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता आपलं इंडस्ट्री, आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे कसं, की किती प्रोडक्ट आपण वेस्ट केलेत, ओके, किती आपण रिसायकलिंगला पाठवले, किती आपण रिड्यूस केले, किती आपण रियूज केले. 3 गोष्टीची आपल्याला इन्व्हेंटरी पाहिजे. ओके, कोणते कोणते आर्टिकल्स आहेत. मॉडिफिकेशन्स ऑफ प्रोडक्शन्स अँड प्रोसेसिंग. ओके, आता आपण प्रोडक्शन करतो एखादी गोष्ट, नवीन गोष्ट इन्स्ट्रुमेंट करतोय, आपल्याला लॉन्च करायचे, त्या ठिकाणी आपल्याला मॉडिफिकेशनसाठी किती आर्टिकल्स लागले. ओके, किती प्रोडक्शन रेट आहे किंवा प्रोसेसिंग रेट कशी आपली त्या ठिकाणी आपल्याला करायचं. व्हॉल्यूम रिडक्शन्स. आता एक डिव्हाइस मी असा बनवला ज्याचा व्हॉल्यूम रिडक्शन किंवा मला त्याचा व्हॉल्यूम आहे की तो फुल इफेक्ट करणार आपल्या एन्व्हायरमेंटलवर. ओके, आता जर का मी एक साऊंड बनवला तर साऊंडचा इफेक्ट असा आहे की आपल्याला हिअरिंग लॉस सुद्धा आपली होऊ शकते. सो मी त्या ठिकाणी असं कंट्रोल करणार की त्यामुळे जास्त इफेक्ट होणार नाही. ओके, त्यानंतर रिकव्हरी करतो ना आपण एखाद्या गोष्टीची, रिपेअरमेंट करतो. एखादी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस खराब झाला आपण रिपेअर करणार. त्यानंतर इम्प्रोव्हेशन्स ऑफ द प्रोडक्ट डिझाईन. ओके, आता प्रोडक्ट आहे त्याला डिझायनेशन करतो ना आपण. मग आता डिझायनेशनचे पार्ट आपण कधी कधी कट करून सनी रिसायकलिंगला पाठवतो. भंगारवाला काय करतो, तुमचे जे बुक्स आहेत त्याचे वरचे जे पोस्टर तो काढतो आणि आतले जे पेजेस असतात ते इम्पॉर्टंट असतात. बघितले कधी भंगारवाला असं करतो, बघितलंय का.
नाही बघितलं, आमच्याकडचे कसेच करतात भंगार. फर्स्ट जे आहेत ना हे फाईल, आता फाईलच्या आतमधले पेजेस घेणार पण फाईलवरती फेकून देणार, त्याला तो बोलणार की हे रियूज होत नाही. ओके, तसं रेड्यूस बघा, हे बघा त्या ठिकाणी रेड्यूस एक्झाम्पल पण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत रेड्यूसचं. काय दिसतं तुम्हाला हे? ओके, नळामुळे काय होणार? नळामुळे काय होऊ शकतो? पाणी वाचू शकतं ना, वाचू शकतं ना. मग काय करणार आता आपण? आपल्याला जर रिड्यूस करायच्या आहे प्रत्येक गोष्टी एन्व्हायरमेंटसाठी सेफ ठेवायच्या आहेत, मग आपण पाण्यातून काय करणार? कमी यूज करणार. जर का या ठिकाणी मी एवढा पाईप ठेवला, इफेक्टिव्ह आहे का ते? नाही ना. असं बघू नका फर्स्ट टाइम बघितलं सारखं. सेकंड वन आहे की कम्युनिटी पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे. पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे. आता पार्टिसिपेशन कोणते कोणते आहेत? सेंट्रल लेवल, गव्हर्नमेंट लेवल, इंडस्ट्री लेवल. ओके, झोप येते का? झोपू शकतो. ओके, गव्हर्नमेंट लेवल म्हणजे कोणते कोणते ई वेस्ट असणार की रूल्स ऑफ 2016 इन अन अप्रोप्रिएट मॅनर. ओके, 2016 मध्ये त्यांनी रूल काढला होता, जे पण प्लास्टिक्स आहे ती आपण रिड्यूस करणार, रियूज करणार नाही. डिकम्पोज साठी तुम्हाला माहिती आहे वर्षानुवर्ष प्लास्टिक राहतं आपल्याकडे, त्याला आपल्याला बर्नच करावं लागतं. मग त्यांनी काय केलं? त्यांना इन्सिनरेशनची मेथड यूज केली. म्हणजे काय? प्लास्टिक कमी करायचं, पण एका अशा ठिकाणी कमी करायचं त्या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही, नुकसान होणार नाही एन्व्हायरमेंट. ओके, 2016चा रूल या. कोणता रूल या? 2016चा रूल या. ओके, ॲट इंडस्ट्रियल लेवल म्हणजे 3 देर आर क्लिअर वॉर्निंग ऑन द लेबल ऑफ मटेरियल अबाउट देअर हजार्डस कंपोनंट. ओके, आता प्रत्येक इंडस्ट्री एरियामध्ये ना हजार्डस असणार. इंडस्ट्रियल एरिया कधी रेसिडेन्सी एरियाच्या जवळ असते का? कधी बघितली आहे? अंबरनाथला बघा रेसिडेन्सी एरिया कुठे आणि इंडस्ट्रियल एरिया कुठे. कधी गेलेलं तुम्ही अंबरनाथकडे? अंबरनाथ मध्ये एका साईडला पूर्ण इंडस्ट्री आहे, एका साईडला पूर्ण रेसिडेन्सी आहे. जे स्मॉल अशा रेसिडेन्सी जे केमिकल असणार, फार्मास्युटिकल असणार, त्याच्यामुळे काय होणार की इफेक्ट होणार रेसिडेन्सी पर्सनवर. ओके, सो त्यानुसार सुद्धा आपल्याला प्रॉपरली गव्हर्नमेंटचं पार्टिसिपेशन त्या ठिकाणी पाहिजे. ओके, जर का मला या ठिकाणी इंडस्ट्री टाकायची, मेन रोड पण टाकू शकतो का मी? केमिकल इंडस्ट्री टाकायची, रेसिडेन्सी एरिया आहे ना. तसं एक इंडस्ट्री अशी होती की त्या इंडस्ट्रीला मला काम करायला जायचं होतं, पण ती इंडस्ट्री 3 वर्षानंतर उठवणार होते, म्हणजे डिस्टर्ब करणार होते इंडस्ट्रीला. का? रेसिडेन्सी एरिया वाढत होता आणि फॅक्टरी केमिकल होती, केमिकल फॅक्टरी होती. ओके, समजलं? इंडिव्हिज्युअल लेवल सुद्धा आपण आहेत. ओके, इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे कसं की तुम्ही कसं रिडक्शन करणार तुमच्या वेळा, म्हणजे तुम्ही कुठे कुठे वाचणार त्या गोष्टी. आता मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टी, सो तुम्हाला त्या माइंडमध्ये असणार. त्यानंतर तुम्ही न्यूजमध्ये बघणार, बुक्समध्ये बघणार, टेक्नॉलॉजी यूज करणार, कसं रिडक्शन करायचं आपण ते. ओके, डिस्पोजल ऑफ ई वेस्ट बघा, या ठिकाणी डिस्पोजल ऑफ ई वेस्ट कसं आहे बघितलं ना. ई वेस्ट कसं करतात, मग त्यातून ते पार्ट काढतात. ओके, आता हा याचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट असतो, टेंडर असतं, टेंडर. आता हा टेंडर नाही घेणार, करोडो मध्ये विकणार हा टेंडर. बघा हे काय तुम्हाला दिसते यामध्ये? बर्निंग, इन्सिनरेशन. प्लास्टिकला जातात ना, धुवाना बाहेर काढतात. प्लास्टिक रिड्यूस करायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर इंडस्ट्रीज असतात. इंडस्ट्री म्हणून काय निघणार वरती? हा, त्यामुळे काय होणार? होणार ना. मग आपल्याला काय करायचंय? आपलं टॉपिक काय? कोणतं मॅनेजमेंट करतो आपण? ई वेस्ट म्हणजे काय? तुला फक्त इलेक्ट्रॉनिक वेस्ट की अजून पण त्यात वेस्ट येणार कोणते? जे की रिलेटेड आहे फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्या. ओके, ई वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 ना बघा. 2016च्या अंडर कसा कोणता रूल होता? एक्सटेंडेड बाय ऍप्लिकेबिलिटी ऑफ द रूल्स. ओके, एक्सटेंड केला त्यांनी तो रूल.
एक्सटेंडेड प्रोड्युसर अँड द रिस्पॉन्सिबिलिटी कोण असणार? हेड ऑफ पब्लिक असणार त्याचा. ओके, जो पर्सन आहे ना तो रिस्पॉन्सिबल असणार त्या डिस्ट्रिक्टचा. ओके, ऑथरायझेशन्स कोणत्या ऑथरायझेशन आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ई वेस्ट, ट्रान्सपोर्टेशन पण करतात ई वेस्ट, त्यांना कोणीच अडवत नाही गाडीला. ओके, का? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गाडी असते. ओके, त्यानंतर ऑप्शन्स ऑफ प्रोड्युसर्स अँड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशन्स. मी बोललो ना तुम्हाला, बोललो नाही का? ऑप्शन्स ऑफ प्रोड्युसर्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड द ऑर्गनायझेशन्स. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट ऑफ गव्हर्नमेंट बघू शकतात. त्यानंतर एन्व्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट, साऊंड मॅनेजमेंट प्रॉपरली पाहिजे एन्व्हायरमेंट. ओके, नंतर लिहा तुम्ही, मी ग्रुपला सेंड करतो. या इमेज बघा तुम्हाला काय दिसतंय, काय दिसतंय या इमेज मध्ये तुम्हाला? सिंपल एक पर्सन आहे. ओके, तो जातोय काहीतरी गोष्टी, त्याच्यामुळे काय होणार आहे? त्या पर्सनवर अफेक्ट होणार आहे. मग तो पर्सन काय म्हणाल की मी पण जाळतो, आहे ना? तसा विषय त्यात. समजलं ना इमेज काय? अरे तो जाळतोय ना, खाली बघा ना तुम्ही, बर्निंग चालू आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? कार्बन मोनॉक्साईड जास्त स्प्रेड होतोय ना. मग तो बाकीचा पर्सन काय तो बोलतो किंवा मी एवढा चांगला असून पण मला त्रास होतोय, मग तो पण काय करणार? तो पण तेच करणार ना. समजलं नाही का? नंतरची इमेज तुम्ही बघू शकतात. रिअल इमेज आहे, रिअल इमेज बघा. समजलं नाही वेस्ट मॅनेजमेंट कसं केलेलं आहे? रिअल इमेज आहे, रिअल इमेज. आम्ही काढलेलं इमेज आहे, त्या स्वतः आम्ही काढलेलं इमेज असेल. बघितलं? प्लास्टिक वेस्ट कसं करणार आपण? प्लास्टिक वेस्ट कसं करणार आपण की ज्या प्लास्टिकमुळे आपल्याला काय होतो, आपल्या मध्ये हजार्डस निर्माण होतात. ओके, सो प्लास्टिक आपण डिकम्पोज करू शकतो किती पण वर्ष आहेत ना, किती पण दिवस आपण जर का प्लास्टिक तसं ठेवलं तर तिथली जागा चेंज होणार, पण प्लास्टिकची नाही होणार का? तिथलं नाही. सो आपल्याला ते रिड्यूस करायचे आहेत. ओके, सो आपण काय करणार? इन्सिनरेशनची मेथड यूज करणार, म्हणजे आपण जाळणार. जाळल्यामुळे काय होणार? आपल्यावरती कार्बन मोनॉक्साईड जास्त अफेक्ट होणार. ओके, सो आता पुढे आपण बघू की कोणते कोणते प्लास्टिकमुळे अफेक्ट होणार आपल्या बॉडीवर, हजार्डस कोणते कोणते मटेरियल आहे. ओके, सो आता प्लास्टिक आपण नदीमध्ये टाकलं तर काय होणार? या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं कोणीतरी काहीतरी पिऊन टाकलेलं आहे, त्या ठिकाणी चिप्स खाऊन टाकलेले आहेत. ओके, सो मग काय होणार की ह्या प्लास्टिकमुळे आपल्या फिशेस जे तुम्ही खातात नंतर पाण्यातल्या, मग ते तुम्हाला इन्फेक्टेड भेटणार. म्हणजे तुम्हीच कचरा करायचा आणि तुम्हीच फिश खायचा, नंतर त्रास, नंतर बोलायचं की तिथल्या फिश चांगला आहे ना त्याच्यामुळे मी आजारी पडले. रिअल आहे ना? आता आपण नॉनव्हेज खायला गेलो, सो कोंबडी काय करते? प्लास्टिक खाते आणि तेच आपल्या पोटात जाणार नंतर, आणि आपण का बोलणार की शी नॉनव्हेज ना मी आजारी पडलो? कचरा कोणा पसरवला? बघू शकतो फिश आहे. आता फिश मुळे काय होणार? आता ती फिश बघा या ठिकाणी या प्लास्टिक मध्ये जाऊन अटकली, मग त्यामुळे काय होऊ शकतं? ती एक्सपायर पण होऊ शकते त्या ठिकाणी. फिश डेट सुद्धा होऊ शकते, तिला प्रॉपरली न्यूट्रिशन भेटणार नाही वॉटर्स मधलं. ओके, त्यानंतर आपल्यावर कोणते कोणते इफेक्ट होणार प्लास्टिकमुळे? काय होणार आपल्यामध्ये? काय होणार? फेल्युअर ऑफ डायजेशन. ओके, त्यानंतर अस्थमा आपल्यामध्ये होणार, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आपल्यामध्ये होणार, हेडॅक होणार, डिझिनेस होणार, अनकॉन्शियसनेस आपल्यामध्ये स्प्रेड होणार. ओके, त्यानंतर स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स आपल्यामध्ये होणार प्लास्टिकमुळे. ओके, रॅशेस येणार, ॲलर्जी येणार, स्किन कॅन्सर सुद्धा आपल्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर काय लंग्स प्रॉब्लेम आहे,
ॲबडोमिनल रिलेटेड प्रॉब्लेम आहे, जसं की टायफॉइड फिवर, स्टमक एक असेल, ओके, डायरिया, वॉमिटिंग. त्यानंतर बर्थ डिफेक्ट म्हणजे की इनफर्टिलिटी सुद्धा होते प्लास्टिकमुळे. ओके, इनफर्टिलिटी इन फिमेल्स मेल दोघांमध्ये होणारा हार्मोनल चेंजेस सुद्धा होणार. ओके, सो तुम्ही पण जे अवॉइड करतात बाहेरचं फूड ते खाणं अवॉइड करा, म्हणजे अवॉइड करा बाहेरचं फूड. ओके, जे तुम्ही प्लास्टिकमध्ये खातात ना, प्लास्टिकमध्ये आपण ज्यावेळेला पार्सल बोलतो की आता मला पार्सल घ्यायचं तर तू काय करणार, प्लास्टिकच्या पॉलिथिन बॅग मध्ये देणार. सो मग आता हीट आहे तर मग प्लास्टिक त्या ठिकाणी पकडणारच ना. ज्यावेळेला तुम्ही असं आपण बोलतो की नाही पकडत, पण पकडतं काहीतरी रेंजमध्ये, मग ते आपण खाणार नंतर. तर आपलं प्लास्टिक आपल्या बॉडीमध्ये गेलीच ना थोडीफार तरी, 1% जरी गेली तरी इफेक्टिव्ह आहेच ना आपल्या बॉडीवर. मग हे प्रॉब्लेम आपल्यामध्ये होणार. ओके, त्यानंतर आहे बघा, त्याच्यामुळे पण काय होणार, मला अफेक्ट होणार. जर का ही बॉटल मी 4 दिवस यूज केली अजून, तर यामुळे सुद्धा मला अफेक्ट होणार माझ्या बॉडीवर. म्हणून ही बॉटल घ्यायची आणि फेकून द्यायची. त्यानंतर आहे शुगर. शुगरमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट कशाचं असतं तुम्हाला माहिती आहे का? शुगरमध्ये कशाचं असतं? प्लास्टिकचं इन्व्हॉल्वमेंट असणार शुगरमध्ये सुद्धा. कधी बघितलं तुम्ही शुगर बनवताना? प्रोसेस कधी बघितली नाही आहे. शुगरला आपण थिक का करतो बरं का? थिक रिझन काय थिक करण्याचं? जे अनवॉन्टेड असतात ना, अनवॉन्टेड टॉक्झिसिटी म्हणजे अनवॉन्टेड जे प्लेसेस असतात ना, त्या ठिकाणी शुगरला आहे ना थोडं थिक करण्यासाठी आपण लोक प्लास्टिक यूज करतात, हे इन्व्हॉल्वमेंट करतात. कधी फूड अडल्ट्रेशन ऍक्ट कधी बघितलंय का? फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. ओके, त्यानंतर आहे बिअर्स. ओके, ह्यामध्ये काय बिअर्स आणि बेवरेज त्यासाठी पण यूज करतात ना प्लास्टिकचा यूज करतात. ओके, त्यानंतर हनी. थिकनेस असते ना, थिकनेस. ओके, ते वॉटर बॉटल झालं. टेबल सॉल्ट सुद्धा बघा. त्यानंतर आहे सरफेस वॉटर. ओके, सरफेस वॉटर. त्यानंतर आहे इकडे बघा इकडे या साईडला इंडस्ट्रियलायझेशन इफेक्शन काय होणार आपलं इकडे. त्यामुळे काय होणार, जे फिश आहे, फिश ऑयस्टर्स, मोलेसेस. माहिती काय असतं मोलेस? ते त्यानंतर त्यामुळे काय होणार बघा, प्लास्टिक्समुळे काय होणार बघा, आपल्याला लंग्स रिलेटेड डिसऑर्डर्स पण होणार, पण एन्व्हायरमेंटल पण काय होणार, डिस्टर्ब होणार. फॅक्ट अबाउट प्लास्टिक यूज. ही फॅक्ट कोणते आहेत बघा. 100 million tons of plastic are dumped in our ocean annually. That are equal to more than a garbage truck load every minute. आपल्या कुठे डंप करतात माहिती आहे का आपलं प्लास्टिक? इंडियामध्ये इलिगली ओशन मध्ये डंप करतात. ओके, त्यानंतर आहे 50% ऑफ प्लास्टिक प्रोड्यूस इन अ एस्टिमेटेड टू बी फॉर अ सिंगल यूज ऑफ पर्पजेस. हा पर्पज कोणता यूज साठी करतोय मी? सिंगल पर्पज ना, फेकून द्यायचं. प्लास्टिक मग चिप्स खायची, मला भूक लागली, सिंगल पर्पज. 50% आहे, 50% विचार करा तुम्ही. त्यानंतर 1 million मरीन ॲनिमल आर किल्ड बाय अ प्लास्टिक पोल्युशन एव्हरी इयर. मरीन लाईन नाही, मरीन ॲनिमल म्हणजे काय? ओशन्स. ओके, प्लास्टिकमुळे ते किल होतात, त्यांना किल करतात. ओके, त्यानंतर 9% लेस दॅन 9% ऑफ ऑल प्लास्टिक गेट्स रिसायकल. फक्त 9% ऑफ प्लास्टिक ते रिसायकल होतात. ओके, 40 pounds ह्युमन इट अप टू 40 pounds ऑफ प्लास्टिक इन देअर लाईफ टाईम. बघितलं ना, आपण काय करतोय? प्लास्टिक खातोय. राईस मध्ये पण प्लास्टिक बनवतात. तुम्हाला ते काय बोलतात, ते रोल करून देतात ना, ते असं गुलाबी त्यामध्ये पण काय असणार आहे? त्यामध्ये पण प्लास्टिक असतं. ओके,
त्यामध्ये पण प्लास्टिक असतं. ओके, सो इन आपल्या इंडियामध्ये प्लास्टिक इन अवर ओशन डॅन फिश बाय 2050 मध्ये. ओके, सो आपल्या जर का प्लास्टिक राहिलं आपल्या इंडियामध्ये, सो फिश जे आहे आपल्या इंडियातल्या त्या संपणार 2050 मध्ये. तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगणार की फिश ही एक फिश होती. ओके, सो तिला आम्ही खायचो, खूप टेस्टी लागायची. ओके, पण सर आता कॅटेगरी ऑफ प्लास्टिक वेस्ट, मॅनेजमेंट ऑफ प्लास्टिक वेस्ट. काय करणार आपण? वेस्ट ऑफ पॅकिंग प्लास्टिक कॅन बी एंड अप ऑफ ओशन. ओके, सो आपण प्लास्टिक टाकलं ते फिशच्या सराउंडिंग मध्ये लागलं बघा, सो फिश त्यामुळे काय होणार? इरिटेशन होणार आणि ती डेथ सुद्धा होऊ शकते. प्लास्टिक ती थोडी सर्वाइव्ह करू शकते, तिची स्किन कोणते स्किनची डेव्हलपमेंट होणार ना, सो प्लास्टिक तिच्या बॉडीमध्ये सुद्धा डीप कंपोज होऊ शकतो. ओके, 4R 4D 4E. 4R ऐका मी सांगतो. रेड्यूस, सगळे बोला. रिसायकल, रियूज, रिकव्हरी. रेड्यूस काय करायचं आहे आपल्याला? प्लास्टिक. रियूज काय करायचं आहे आपल्याला? प्लास्टिक. रिसायकल काय करायचं आहे आपल्याला? प्लास्टिक. डिस्पोज काय करायचं आहे आपल्याला? 4D नाही 2D नाही 4R 2D. 2D कोणते कोणते? डिस्पोजेबल, डिस्ट्रक्शन. ओके, प्लास्टिक. त्यानंतर 2E काय आहे? इन्फोर्समेंट, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं रिगार्डिंग द प्लास्टिक यूज कसं करणार. ओके, इन्फोर्समेंट म्हणजे काय? प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला पॉझिटिव्ह मॅनरने घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर अदर्स मेजर्स आहे ते एवढं काही रीड करू नका, तुमच्या डोक्याला ताप होईल. जे आहे ते लक्षात ठेवा. सिंगल यूज ऑफ प्लास्टिक और डिस्पोजेबल प्लास्टिक आर वी ऑल्सो वन ऑफ द बिफोर ऑफ थ्रो अवे और रिसायकल. आपल्याला ते रिसायकल बॉक्समध्येच टाकायचे प्लास्टिक, आपल्याला कुठे पण थ्रो करायचे नाही. ओके, सो जर का आपण असं बघितलं, तुम्ही एक काम करा बरं का, सगळ्यांनी प्लास्टिक आणायचं म्हणजे ह्या रूम मध्ये आपण रेग्युलरली प्लास्टिक टाकू, आपण क्लीन करायचंच नाही प्लास्टिक. सो आपण बघणार एका महिन्यानंतर किती प्लास्टिक होणार या रूम मध्ये. ओके, त्यानंतर 19.46 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक वेस्ट जनरेटेड होतात प्रत्येक वर्षी. 19.46 टन, मिलियन टन्स. विचार करा किती असणार प्लास्टिक. आणि 43% आपला इंडिया काय करणार? वन टाइम प्लास्टिक यूज करतोय. ओके, प्लास्टिक रूल्स 2021 नुसार, सिंपल सांगू का माझ्या लँग्वेजमध्ये? 2021 मध्ये काय केलं होतं? आता मी प्रत्येक ह्याच्यामध्ये मी वेस्ट मॅनेजमेंट करणार, म्हणजे की आता जे रिसायकलिंग पिन असतात ना, रिसायकलिंग जे बॉक्सेस असतात ना, त्या ठिकाणी मी प्रॉपरली मॅनेजमेंट ठेवणार. प्रत्येक इन्स्ट्रक्शन देणार की ह्या हाऊस म्हणून एवढं प्लास्टिक निघलं, मी काउंटिंग ठेवणार त्या प्लास्टिकची. तुम्हाला आपल्याकडे एवढं करत नाही, पण जे मोठ्या मोठ्या असतात ना सोसायटीज, त्या ठिकाणी प्लास्टिकची काउंटिंग होते. तुमच्या बिल्डिंग म्हणून किती काउंटिंग झाली प्लास्टिकची, मग ती होम वाईज विजिट करणार किती काउंटिंग ऑफ प्लास्टिकचे. त्यांनी स्टॉप प्लास्टिक म्हणून 2021 मध्ये सुद्धा स्टार्ट केलं होतं. ज्याच्याकडे प्लास्टिक दिसणार त्याला डायरेक्ट 5,000 फाईन. माहिती आहे तुम्हाला? दुकानावर पण होतं से नो टू प्लास्टिक. मग नंतर काय लावलं? से नो टू COVID-19. ओके, समजलं ना? तसं मग त्यांनी काय केलं? प्लास्टिक कमी केलं. सो मग त्यांनी कपडा वगैरे यूज करायला लागले, कपड्याची बॅगेस. ओके, त्यानंतर पेपर बॅग असे जास्त यूज करतात. ओके, समजलं? खूप रूल्स आहे त्याचे, वाचाल ना पागल होसाल तुम्ही, समजणार नाही तुम्हाला लवकर काय वाचतोय. तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन सांगितलं बेसिक शॉर्ट मध्ये. त्यानंतर हे बघा खाली. ओके, आता मला जर का प्लास्टिक टाकायचं तेव्हा मी कसं पण टाकणार, कसं पण फेकणार का? बघा एक साइड मध्ये ग्रीन आहेत, मी बोललो ना तुम्हाला ग्रीन मध्ये सगळं टाकतोय आपण. आपल्या बदलापूर सिटी मध्ये आपण ग्रीन मध्ये सगळं टाकतोय. मला तर ते दिसतंय, एकाच ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. ओके, त्यानंतर रेड मध्ये बघा सिरिंज, मास्क, एम्पूल, निडल, सिरिंग, टॅबलेट सगळं टाकायचे हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये बरं का. मग त्यांनी मॉडिफाय केलं हॉस्पिटल मॅनेजमेंटला. ओके, ते आपण बघू आता. BMW बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. सिंपल सांगू का तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये, तुम्हाला एवढे बघायचं पण गरज नाही त्यात.
बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आपण काय करतो, जे पण आपले बॉडी रिलेटेड पार्ट आहेत त्याला आपण डिस्पोज करतो त्यावेळी. ओके, सो का करणार आहे आपण, स्प्रेड ऑफ इन्फेक्शन कमी करायची आपल्याला. आता मला माहिती आहे मला कॅन्सर झालेला आहे, सो माझा लिव्हर काढला डायरेक्ट बाहेर. मग आता लिव्हर काढल्यानंतर टाकायचं कुठं, फेकून दिला मी रोडवर. ओके, फेकून दिल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असणार, इन्फेक्शन जास्त असणार, मग ते काय होणार, स्प्रेड होणार लोकांमध्ये. ओके, मग ह्युमन बॉडी काय करते, अडॅप्ट करते ना लगेच प्रत्येक गोष्टी, इन्फेक्शनला लगेच क्लोज कॉन्टॅक्ट करते आपली बॉडी. सो मग त्यांनी काय केलं की जे पण हॉस्पिटल्स आहे, गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, ऑल सेक्टर्स, त्या ठिकाणी जे पण ऍक्ट त्यांनी चालू केलं 1986 मध्ये, बोललो ना तुम्हाला. 83 मध्ये त्यांनी स्टार्टअप केलं आणि 86 मध्ये त्यांनी लॉन्च केलं. प्रत्येक गोष्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर 5 वर्ष त्यांना कालावधी असतो, तुम्ही एकदाच ट्राय करून बघा ती गोष्ट. डायरेक्ट गव्हर्नमेंट लॉन्च करत नाही. मग त्यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट 1983 मध्ये कोणता केला, जस्ट रेड बॅग. रेड बॅग मध्ये सगळं टाकायचं, सिरेंज टाकायची, ग्लोव्स टाकायचे, मेडिसिन टाकायचे, एम्पोल टाकायचं, कटर टाकायचं, सगळं. त्यांना 1986 मध्ये सांगितलं की यामुळे जास्त स्प्रेड होत आहे डिसीजेस. त्यांनी काय केलं, 1986 मध्ये कलर कोडिंगनुसार त्यांनी बॅगचं अरेंजमेंट ठेवलं. त्या ठिकाणी आपण बघू, या ठिकाणी मिनिस्ट्री कोण असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ डिपार्टमेंट. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ डिपार्टमेंट अँड वेलफेअर डिपार्टमेंट. ओके, हे 2 डिपार्टमेंट असतात. मिनिस्ट्री ऑफ कोणते, हेल्थ डिपार्टमेंट अँड वेलफेअर डिपार्टमेंट. बघा तुमचा फेवरेट कलर कोड. सो मग त्यांनी काय केलं, जे नॉन इन्फेक्शन असतात ना वेस्ट, त्याला आपण रिसायकल करू शकतो. म्हणजे कसं, प्लास्टिक, पेपर, प्लास्टिक बॉटल्स. ओके, ते. आणि येलो मध्ये काय टाकणार, ते इन्फेक्टेड, रिगार्डिंग आपलं इन्फेक्टेड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे कोणते, की माझ्या रिलेटेड आहे, माझ्या बॉडी रिलेटेड आहे. आता माझा एखाद्या बॉडीचा पार्ट काढून टाकायचा आहे मला, सो मी काय करणार, येलो मध्ये टाकणार. ज्यावेळेला मदरची डिलिव्हरी होते, जो प्लासेंटा आपण बाहेर काढतो, प्लासेंटा माहिती ना तुम्हाला, प्लासेंटा मी जेव्हा बाहेर काढणार, सो मी ते पुढे डिस्कार्ड करणार. एक स्मॉल पॅक ऑफ येलो टाईपची माझ्याकडं पिशवी असणार, त्या पिशवीमध्ये मी डिस्कार्ड करून आणि पॅक करून आणि डिस्पोज करणार. ओके, मग आता यामध्ये माझे ड्रेसिंग मटेरियल पण आलेत, मला पायाला ऊन झाला, सो माझे मग ड्रेसिंग मटेरियल तुम्ही कुठे कशात डिस्कार्ड करणार, यामध्ये. रिलेटेड आपलं ब्लड, आता माझं ब्लड ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाले ना, सो तुम्ही ते कुठे टाकणार, येलो मध्ये. समजलं. रेड मध्ये तुम्ही काय टाकणार, IV बॉटल्स. ओके, ट्यूब्स, अजून त्यानंतर सिरिंज. ओके, ग्लोव्स. ओके, ते तुमचं मास्क कुठे टाकणार तुम्ही, मास्क टाकणार तुम्ही नाही, ब्लॅक मध्ये, सिंपल आहेत. ओके, तुमचं फेस मास्क, फेस मास्क. पण जर का मला व्हेंटिलेटरवर मी आहे, व्हेंटिलेटरची ट्यूब आहे, तर मी ती कुठे टाकणार, रेड मध्ये. ओके, समजलं. ब्लडची अँपूल्स असतात, ते कुठे टाकणार मी, एम्प्टी अँपूल. पण त्यात ब्लड प्रेझेंट आहे, तर कुठे टाकणार, येलो मध्ये. त्यानंतर व्हाईट. व्हाईट कॅन काय, अरे मी बोललो की आपल्या ह्युमन बॉडी रिलेटेड ब्लड कॉन्टॅक्ट झाला असेल, बॉडी पार्ट असेल, ड्रेसिंग मटेरियल असेल, ड्रेसिंग मटेरियलला माझा ब्लड लागणारच ना, मग मी कुठे टाकणार, ती येलो मध्ये. ब्लड जे कॉन्टॅक्ट झालं आपल्या बॉडी सोबत, ओके, सो ते आपण टाकणार येलो मध्ये. ओके, त्यानंतर आहे ऑर्गन्स आहे, ऑर्गन पण आपण टाकणार येलो मध्ये. ओके, त्यानंतर आहे रेड. समजलं तुम्हाला रेड मध्ये काय काय टाकायचे आहेत, रेड मध्ये टाकणार. ओके, त्यानंतर आहे व्हाईट. व्हाईट कलर, शार्प. शार्प कोणते कोणते तुमचे, निडल. आता जर का निडलला सिरिंज अटॅच आहेत, तुम्ही सिरिंज काढू शकता, पण जर का अटॅचच आहे अगोदरच, आता सबक्युटेनियस इंजेक्शन देतो मी. ओके, आता कार्डियक अरेस्ट आला मला पेशंटमध्ये. ओके, ट्रॉप्टी किंवा आपण त्याला बोलतो एक इंजेक्शन आहे, मग ती इंजेक्शन त्या ठिकाणी दिलं, सबक्युटेनियस दिलं, त्याला अटॅच असते सिरिंज, मग मी काय करणार, सिरिंज पण डायरेक्ट शार्प मध्ये टाकणार, म्हणजे व्हाईट मध्ये टाकणार. त्यानंतर आहे शार्प, कटर. कटर बिटर असतात ना सगळे त्यात, शार्प इन्स्ट्रुमेंट. ओके, त्यानंतर अजून असते ब्ल्यू. ब्ल्यू का, अँपूल्स जे असतात ना आपले अँपूल्स आपण कलेक्ट करतो अजून, ते अँपूल्स टाकणार आपण ब्ल्यू मध्ये. आता पॅरासिटामॉलचे अँपूल्स भेटतं, असं फोडायचं, ब्ल्यू मध्ये टाकायचं. समजलं. आपला हा हॉस्पिटल मॅनेजमेंटचा मॅनेजमेंट आहे, समजलं सगळ्यांना. ओके,
रिमूव्हल ऑफ निडल्स फ्रॉम सिरिंज, हे तुम्हाला सगळं ट्रीटमेंट ऑफ मेजर्स तुम्हाला सगळं कळालं खालचे, मी त्याचमध्ये सांगितलेले. ओके, टाईप ऑफ कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्ही एकदा वाचून घ्या खाली, सिंपल आहे तुम्हाला समजत. अजून आहे बघा ह्या ठिकाणी येलो मध्ये काय टाकायचं आहे आपल्याला. ओके, समजलं ना, वाचून घ्या, तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं मी. ओके, आपल्या या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर युअर व्हिडिओ.